शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आहेत, नितीन देशमुख सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. खरं तर अर्थसंकल्प सादर झालेला आहे. अर्थसंकल्पामध्ये 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आलेली आहे. कसं पाहता याचं? या अर्थसंकल्पामध्ये जी 2 लाखाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली, घोषणा कर्जमाफीच झाली, पण त्यात पात्र शेतकरी कोण, निकष काय, हे अजिबात सांगितले गेलेले नाही. त्या कर्जमाफीसाठी कुठलीही आर्थिक तरतूद अर्थसंकल्पाच्या मध्ये दिसून येत नाही. आणि काल मी सभेत ही मागणी केली की 2019 साली उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांची केली होती. मग तुम्ही 7-12 कोरा 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 3 वेळा म्हणला. मग जसं राज्याचं कर्ज वाढलंय, हजारो कोटींनी, लाखो कोटींनी कर्ज वाढलंय 19 नंतर, तसं मग शेतकऱ्यांचं पण कर्ज वाढलं असेल ना. मग तुम्ही 2 लाखच त्याला कॅप का ठेवली? ती मर्यादा 5 लाखापर्यंत केली पाहिजे आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला 1 लाख रुपये कमीत कमी अनुदान दिलं पाहिजे. आणि दुसरं, मार्च महिन्यात 25च्या त्यावेळेस सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की कर्जमाफीच्या बाबतीत ज्यावेळेस विचारलं गेलं शेतकऱ्याच्या वतीने, त्यावेळेस सरकारनं सांगितलं की तुम्ही तुमची कर्ज भरून घ्या, नियमित कर्ज भरून घ्या. मग शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरून घेतले आणि नंतर तुम्ही शेतकऱ्यांनी चालू बाकी केली आणि नंतर तुम्ही 30 सप्टेंबरची कॅप लावता, म्हणजे ह्यात कमीत कमी शेतकरी बसावेत, हा उद्देश सरकारचा आहे. त्यामुळं माझी मागणी आहे की ही मर्यादा 5 लाखापर्यंत गेली पाहिजे. शेतीपूरक जे व्यवसाय आहेत, त्यात दुग्ध व्यवसाय असेल, पॉली हाऊस असतील, या सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ही मागणी काल आपण सभागृहात केली आहे. पात्र अपात्र शेतकऱ्यांना साधारणतः पाहायला गेलं तर मुद्दा आलेला आहे. जे पात्र शेतकरी असतील त्यांना ही कर्जमाफी असेल. पात्र आहे कोण हे सांगितलेलं नाही ना अजून. पात्र शेतकरी कोण हे अद्यापर्यंत सरकारच्या वतीने कुणी सांगितलं, हे सांगावं. उत्तरात मुख्यमंत्र्यांकडे हीच अपेक्षा आहे आम्हाला की त्यांनी पात्र शेतकरी कोण हे सांगावं. सर, मी तुमच्याकडे परत येतो. नितीनजी, कसं पाहताय या 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची जी कर्जमाफी? पहिला मुद्दा, मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळेस देवेंद्रजींनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. त्या शब्दावर त्यांनी ठाम राहायला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायला पाहिजे. आज शेतकऱ्याची परिस्थिती एवढी बिकट परिस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, यांनी अमेरिकेतून आता आयात केली. तुम्ही पहा, तुरीचे भाव पडले. अमेरिकेसंग करार करायच्या अगोदर जे तुरीचे भाव 9,000 होते ते 7,000 आले. कापसाचे भाव जवळपास 11-12 हजारावर जात होते, ते 8,000 आले. सोयाबीन पहिल्यांदा 6,000पर्यंत गेलो होतं, 5.5पर्यंत, 5.5 पर्यंत. ते तर परत रिव्हर्स मारलं. सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, तुरीचे भाव पडले. अमेरिकेसंग जो करार केला तो करारच शेतकऱ्याच्या हिताचा नाही. अमेरिकेसंग करार कशासाठी केला? शेतकऱ्याचं एकीकडे 2 लाखाची कर्जमाफीची घोषणा करायची, दुसरीकडे शेतकऱ्याचं पिकाचं अतोनात नुकसान करायचं. हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का व्यापाऱ्याचं सरकार आहे? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता कर्जमाफीची घोषणा केली, पण अटी शर्ती अद्यापर्यंत कल्पना दिलेली आहे. पात्र म्हणजे त्यांनी सांगितले की 2 लाखापर्यंत पात्र शेतकरी. सरसकट 2 लाखापर्यंत द्यायला होती. उद्धव साहेबांनी सरसकट 2 लाखापर्यंत दिली होती. 2019ला जेव्हा उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा उद्धव साहेबांनी कोणत्या अटी शर्ती न होता फक्त थंब लावा आणि 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली होती. आता यांनी एकीकडे 7-12 कोरा म्हटलं, 2 लाखापर्यंत आम्ही देऊ म्हटलं, आता 2 लाखापर्यंत म्हटलं, त्याच्यातही अटी शर्ती आणलं. जेव्हा अटी शर्ती बाहेर येतील तेव्हा नेमकं समजेल की कोणते शेतकरी पात्र आणि कोणते अपात्र. सर, कैलाची साधारणतः पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा मुद्दा असताना आता राज्यभरामध्ये LPG गॅसचा सुद्धा मुद्दा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तुम्ही दोन्ही आमदार महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. तुमच्या विभागामध्ये सध्या परिस्थिती काय पाहिजे? सध्या जे हॉटेल व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांना जो गॅस पुरवठा होतो त्यामध्ये तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि असंच झालं तर उद्या घरगुती ग्राहकांना सुद्धा अडचण निर्माण होईल. त्यामुळे सरकारनं यात स्वतः सक्षम असतील, तर केंद्र सरकार असेल तर हे सध्या आपण बघतो की आपल्या देशाचे निर्णय हे परदेशातून जाहीर केले जातात. अमेरिका जाहीर करतं तुम्हाला परवानगी आहे नाही. जसं तेल खरेदी करायला परवानगी दिली, तर गॅसच्या बाबतीत कोणाची परवानगी घेऊन मार्ग काढावा. सरकार म्हणत आहे की परिस्थिती सध्या नियंत्रणामध्ये असेल. परिस्थिती नियंत्रणामध्ये असते तर चुलीवर गॅस हॉटेल व्यावसायिकांना स्वयंपाक करावा लागला असता का? सर, तुमच्या विभागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? नागरिकांचे फोन यायला सुरुवात झाली. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी देशात सरकार नव्हतं, तेव्हा यानं महागीच्या विरोधात खूप मोठं आंदोलन पेटवलं. म्हणजे 2014च्या अगोदर सिलेंडरचे काय भाव होते? त्यावेळेस मला वाटते 400-450 रुपये सिलेंडरचे भाव होते. आज 1000-1200च्या वर सिलेंडरचे भाव गेले. स्फूर्ती इराणी त्यावेळेस सिलेंडरवर बसू बसू आंदोलन करत होते.
आज कुठे गेलं. म्हणून एवढी महागाई वाढली, यायला काही घेणं देणं नाही, शेतकऱ्याचं घेणं देणं नाही, सर्वसामान्य लोकांचं घेणं देणं नाही. यायला सत्ता पाहिजे, सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार. नक्की सर, आमच्याशी बातचीत केल्यानंतर तुमच्या दोघांचंही धन्यवाद. साधारणतः आपण पाहतोय की शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा एलपीजी गॅसचा तुटवडा असेल, या संदर्भामध्ये विरोधकांकडून आक्रमकता ही विधान भवनामध्ये पाहायला मिळते. दरम्यान यावरती आपलं लक्ष असण्याचं आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.